एके न्यूज में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज के मुख्य समाचार। शिवाजी महाराज की जय। आज आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी येणाऱ्या लोकांना कुठेही जेवणाची अडचण येऊ नये, कुठेही पाण्याची त्यांना कमतरता भासू नये यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब बांच्या मित्रमंडळाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी हे कार्यक्रम साहेबांनी करायला लावला होता आणि पेडगाव फाट्याजवळ हे कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मुस्लिम बांधवांच्या बाबाजानी दुर्राणी साहेब हे आमचे जे नेते आहेत, आमदार बाबाजानी दुर्राणी पहिल्यापासूनच जे आहेत ते 18 पकड जाती सोबत राज्य करणारे आमचे नेते आहेत आणि त्यांच्यापाशी कुठलाही कसलाही जातभेद नाहीये, कुठलाही मतभेद नाहीये। त्याच्यामुळे ते आज जे आहे तर परभणी जिल्ह्यावर राज्य करीत आहेत आणि भविष्यात राज्य करतात, कारण की त्यांच्यापाशी जात पात असं धर्म काही नाहीये। कोणत्याही जातीचा माणूस गेला तरी साहेबाकडून मदत त्यांना मिळते आणि त्याच पद्धतीने आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला जाणाऱ्या लोकांना साहेबांना इथे 15 ते 20 क्विंटल जेवणाची व्यवस्था पेडगाव फाट्याजवळ आणि 25,000 पाणी बॉटल या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। और शांततेत तुम्ही इथे या ठिकाणी बघतायत, या ठिकाणी जे आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे ते कार्यक्रम मुस्लिम आणि मराठा एकतेची मिसाल या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायम व्हावं यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच प्रकारे हे लोक शांततेमध्ये आम्हाला सहकार्य मुस्लिम समाजाचा भरपूर लाभलेला आहे। तसेच बाबाजानी साहेबांचे आव्हान आम्हाला होते की जास्तीत जास्त मुस्लिम लोकांनी त्यांना सहकार्य करावे आणि आरक्षणासाठी आम्ही मुस्लिम जरांगे पाटला सोबत आहे। महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम बांधवांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। जय जिजाऊ जय शिवराय। जरांगे पाटलांना जसं मराठा समाजासाठी आरक्षण मागितलंय तसंच मुस्लिम समाजासाठी पण आरक्षण मागितलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी हे म्हणजे हे एक लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्याला उत्स्फूर्तपणे असा मुस्लिम समाजाचा खूप असा मोठा पाठिंबा मिळालेला आहे। आपल्याला या भारतामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये पण दिसून आलेला आहे की मुस्लिम बांधवांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जे हे काही जातीयवादी पक्ष आहेत ते जे की म्हणजे हिंदू मुस्लिम या दंगली घडवण्याचे खूप प्रयत्न करतात, तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या आम्हाला एक लहान भावाप्रमाणे मुस्लिम भावांनी पाठिंबा दिलेला आहे। त्या पाठिंब्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम बांधवांचे तमाम भारतातल्या मुस्लिम बांधवांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। इथून पुढे कधीही हिंदू मुस्लिम दंगल होणार नाही याची पण खात्री देतो। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। वेळोवेळी आम्हाला पण बाबाजानी दुर्राणी साहेबांनी खूप असं मराठा समाजासाठी पण खूप काम केलेलं आहे। तसंच मी त्यांचे मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो। तसंच पेडगाव मधील सर्व मुस्लिम बांधवांचे बाबाजानी मित्र मंडळाचे पण देखील आम्ही मराठा समाजातर्फे खूप खूप आभारी आहोत। त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावा। इथून पुढे आम्ही देखील उत्स्फूर्तपणे मोठ्या भावाची भूमिका घेऊन आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे तुमच्या लढ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। लाख मराठा लाख मराठा। तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? देखिए, हमारे देश हिंदुस्तान की ये पहचान रही सदियों से। इस देश के अंदर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सदियों से भाई भाई की तरह प्यार मोहब्बत से मिलजुल के रहे। ये भाईचारे की इतिहास है, इसकी परंपरा है और इसके चलते आज हमारे मराठा बांधव जो संघर्ष योद्धा है मनोज जरांगे पाटिल, इनकी एक भव्य रैली और सभा है परभनी में। उसके चलते ये सारे हमारे मराठा भाई ये जा रहे हैं उस कार्यक्रम में शामिल होने के लिए और हम आमदार बाबाजानी दुर्रानी साहब के कार्यकर्ता है, उन्हीं से प्रेरणा लेते हुए हमने ये सारा उनके मित्र मंडल की ओर से ये नियोजन किए कि इस रास्ते से गुजरने वाले हर वो शख्स जो उस कार्यक्रम में हिस्सा लेने वाले, वहाँ पहुँचने वाले, उनको सुनने वाले, तो उनके लिए नाश्ता और पानी का इंतजाम किया गया है। और एक ही बात कहना चाहेंगे, हिंदुस्तान की सदियों पुरानी ये परंपरा रही, ये इतिहास रहा। इस देश के अंदर हिंदू मुसलमान सिख ईसाई भाई भाई की तरह मिलजुल के रहे। पिछले 10 साल के अंदर कुछ जातीयवादी शक्तियों ने इनके बीच
दरार निर्माण करने की कोशिश करी, लेकिन वो उसमें कामयाब नहीं होंगे। हम पूरी तरह से हमारे हिंदू भाइयों के साथ है और हर धर्म हर समाज का आदमी एक दूसरे के साथ है। जब तक हम साथ है कोई हमको जुदा नहीं कर सकता। मैं इस माध्यम से यही कहना चाहूँ। मराठा भाइयों के जो मुद्दे हैं उनके मांगने चाहिए, तो महाराष्ट्र शासन केंद्र शासन ने वो मांगने करनी चाहिए। आपके पीछे वो आप क्या कहेंगे उनके बारे में? मराठा समाज बरसों से उनकी मांग को लेकर सरकार से सरकार के दरबार में ये मांग कर रहे हैं कि जो भी कुछ उनकी मांगने हैं वो रास्त है, उनका हक है और उनको मिलना चाहिए। ऐसी हमारी भूमिका है। सरपंच बाणेगाव नारायणराव हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, बाबाजानी दुराणी यांनी मराठा समाजाविषयी असलेली त्यांची आपुलकी आणि प्रेम हे दाखवून देण्यासाठी हे कायम बाबाजानी साहेबांनी इथं व्यवस्था केलेली आहे। आणि बाबाजानी साहेब एक असे नेते आहेत की सर्व समाज सेवक असून त्यांना सगळ्या समाजाविषयी आवड आहे। मराठा समाजासाठी एवढं प्रेम दाखवतात, तर त्याबद्दल त्यांना सुद्धा मराठा समाज यापुढे भरभरून असं प्रेम देणार आहे। आणि त्याचीच पुनरावृत्ती मी तुम्हाला एक आठवण करून देतो, 2004 ला असंच मराठा समाजाने पाथरी तालुक्यात बाबाजानी साहेबांना घवघवीत यश मिळालं होतं। मनोजदादा जरांगे पाटील यांना परभणी जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांचा जाहीर असा पाठिंबा आहे। माननीय विधान परिषदेचे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब आणि तसंच त्यांचे सर्वच कार्यकर्ते, पेडगाव नगरीचे सरपंच सलमान भाई, तसंच लिंबेचे सरपंच मुश्ताक भाई आणि सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं आणि मान्य आमदार बाबाजानी दुराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा योद्धा, मराठा आरक्षणाचे जनक मनोजदादा जरांगे पाटील यांना मुस्लिम समाज जाहीर असा पाठिंबा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मान्य आमदार बाबाजानी दुराणी साहेब आणि सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं जरांगे पाटलांच्या या मराठा आरक्षण योद्ध्याला जाहीर असा पाठिंबा आहे। जरांगे पाटलांच्या प्रयत्नाला निश्चितच यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय जरांगे।